सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीनं गावातल्या अंगणवाडी ते माध्यमिक अशा प्रशालेच्या प्रत्येक वर्गातील प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर संबोधन करताना मान्यवर तथा निवृत्त तहसीलदार RJ पवार यांनी प्राप्त झालेले बक्षीस हे आई भगवतीच्या तुम्हाला मिळालेला प्रसाद असल्याचं सांगितलं। संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींची मेहनत तसंच शिक्षक आणि पालकांच्या त्यागाचं ते गोड फळ असल्याचंही सांगताना त्यांनी भविष्यात यशाच्या प्राप्तीसाठी ध्येय ठरवून प्रामाणिक कष्ट करायचं आवाहन केलं। यावेळी व्यासपीठावर देवस्थान कमिटी अध्यक्ष ओमकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप दिगंबर महाजन, सचिव निशात परुळेकर, सदस्य प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, कृष्णा सावंत, प्रशासक सरपंच सौ अंजली सावंत, पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, देवदत्त पुजारे, शिक्षक प्रसाद बागवे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित सावंत, दिगंबर पेडणेकर, उपसरपंच दशरथ मुणगेकर व्यासपीठावर उपस्थित होते। निशात परुळेकर यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना धर्माजी आडकर यांनी प्रतिवर्षी हा उपक्रम मुणगे देवस्थान कमिटी राबवते आहे त्याबद्दल प्रशंसा केली। भगवती हायस्कूलचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी यश मिळवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात, तसंच प्रेरणेला आध्यात्मिकतेची जोड मिळाल्यास यश तुमचेच असेल असं सांगितलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आबा पुजारे यांनी पुढील काळ स्पर्धेचा असणार असल्याचं सांगत स्पर्धेत टिकून राहून यश प्राप्त करा असं आवाहन केलं। यावेळी ज्येष्ठ शिक्षक अविनाश राणे यांनी देखील मार्गदर्शनपर संबोधन केलं। यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी दक्षेश मांजरेकर याचा तसंच क्रीडा स्पर्धेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, डॉक्टर NK नायसे, देवस्थान लिपिक रामतीर्थ कारेकर, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, सुनील सावंत, शिक्षक प्रवीण सावरे, नंदकुमार सोनटक्के, विकी खैरनार, पांडुरंग नाडगौडा, अविनाश राणे, रवींद्र दवणे, गुरुप्रसाद मांजरेकर, ग्रामस्थ संजय घाडी, माजी सरपंच सुरेश बोरकर, आसावरी मुणगेकर, सायली रासम, आरती सावंत, अनुजा कारेकर, रिया दुवाळी, सौमेघना दुवाळी, प्राजक्ता महाजन, ऋषिका गावकर, अजित रासम, साईनाथ रासम, संदेश घाडी, शंभू आईर, सत्यवान लब्धे, विश्वास मुणगेकर आदी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते। निशात परुळेकर यांनी आभार प्रदर्शन केलं। ब्युरो रिपोर्ट, आपली सिंधुनगरी न्यूज।